पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहे याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये चालक झालं, बॅट्समन झालं, कारागृह झालं, SRPF झालं, शिपाई झालं, याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असंच अपडेट मी या ठिकाणी देत असतो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल। तर चला या ठिकाणी सुरुवात करूया। एक लाईक आपल्याला तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता पुणे कारागृह आहे। तर पुणे कारागृहाला जे टोटल फॉर्म जे या ठिकाणी आले आहे, तर टोकन क्रमांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता, टोकन नंबर 606 फॉर्म या ठिकाणी जे पुणे कारागृहाला आले आहे। एक लक्षात ठेवा। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल पोलीस शिपाईचा, कायचा पण म्हणा, SRPF बॅट्समन, कारागृह चालक, कायचा पण तुम्ही फॉर्म भरला असेल, तर मला जे विद्यार्थी मित्रांनो इंस्टाग्रामची आयडी आहे गोपाल वानखडे 120, या इंस्टाग्रामच्या आयडीवर जे तुमचा फोटो या ठिकाणी तुम्ही जो या ठिकाणी फॉर्म भरला होता पोलीस भरतीचा, तर त्याची जी प्रिंट आहे मला तुम्ही या ठिकाणी इंस्टाग्रामवर पाठवा। अशा प्रकारे तुमचं सुद्धा या ठिकाणी लपवण्यात जाणार आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सर्व काही माहिती लपवण्यात जाणार आहे, जे टोकन नंबर आहे तोच या ठिकाणी दाखवला जाणार आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापासून या ठिकाणी अपडेट भेटणार आहे की निश्चित आपल्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी किती फॉर्म आले, किती अर्ज आले, ह्या अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता SP अमरावती, म्हणजे अमरावती ग्रामीणला बघू शकता तुम्ही, जे अमरावती जिल्हा ग्रामीण आहे, तर अमरावती ग्रामीण SP अमरावती रूरल, तर अमरावती ग्रामीण मध्ये टोटल अर्ज या ठिकाणी आले आहे 112 अर्ज या ठिकाणी आतापर्यंत आलेला आहे। 112 प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे। तर यामध्ये 20, 25, 50 फॉर्म या ठिकाणी वाढू सुद्धा शकते, एक लक्षात ठेवा। तर अमरावती ग्रामीणला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही टोकन नंबर बघू शकता, 112 प्लस या ठिकाणी अर्ज आतापर्यंत आलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी घटक पाहिलं, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो CP मुंबईला जर आपण या ठिकाणी पाहिलं, टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता। CP मुंबईचा जो टोकन नंबर आहे, तर 1484 प्लस अर्ज या ठिकाणी CP मुंबईला आले आहे। तर आतापर्यंत 2000 प्लसच्या वरती या ठिकाणी फॉर्म गेले असेल CP मुंबईचे, कारण की जास्त पूर्ण फॉर्म भरून नेले आणि प्रत्येक जिल्ह्याची तशीच कंडिशन आहे। सर्व जे विद्यार्थी आहे हे या ठिकाणी वाट पाहून राहिले। भरपूर विद्यार्थी या ठिकाणी विचार करण्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये भरावं, कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही भरावं, हे काही या ठिकाणी मुलं या ठिकाणी वाट पाहत आहे। तर भरपूर या ठिकाणी मुलांनी अजूनही फॉर्म भरला नाही, एक लक्षात ठेवा। तर वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट या ठिकाणी देतच राहणार आहे। त्यानंतर जर आपण जिल्हा पाहिला, SP धाराशिव आहे, तर SP धाराशिव चालकमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 43 प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे। जवळपास 100च्या वरती या ठिकाणी अर्ज आतापर्यंत गेले असणार आहे, एक लक्षात ठेवा।